कर्मा is a Do not bloody say that again. दार उघडणार, नशिबाचा गेम पालटणार आणि 800 खिडक्या 900 दार म्हणत सुरू झालेल्या बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाने रंजक वळण घेतलं आहे. पहिल्याच आठवड्यात तुफान राडा, गॉसिपिंग, स्पर्धकांमध्ये बाचाबाची, कॅप्टन्सी टास्क दरम्यान पडलेली वादाची ठिणगी आणि एलिमिनेशनची धाकधूक पाहायला मिळाली. पण बिग बॉसने पहिल्याच आठवड्यात कोणालाही बाहेरचा रस्ता दाखवला नाही. मात्र 9 स्पर्धकांचं नॉमिनेशन कायम ठेवत दुसऱ्या आठवड्यात त्यांना स्वतःला सिद्ध करण्याची संधी दिली आहे. पण प्रेक्षको, बिग बॉस म्हटलं की नवनवीन धक्के आणि जबरदस्त ट्विस्ट हे आलेच. यानुसार बिग बॉस मराठीच्या घरातील गेमच आता उलटा पुलटा होणार असून स्पर्धकांचं टेन्शन वाढणार आहे. तर राकेश बापट आणि अनुश्री माने हे सुद्धा भिडलेले पाहायला मिळणार आहेत. कलर्स मराठी वाहिनीवरील बिग बॉस मराठीच्या घरात उलटा पुलटा रूमचं दार उघडणार असून संपूर्ण गेमच बदलून जाणार आहे. या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल असं म्हणत बिग बॉसने घरातील सदस्यांना इशारा दिला आहे. तसेच या रूम मध्ये ताकद आहे अख्खा गेम उलटा पुलटा करून टाकण्याची. आपण काय निवडणार असंही बिग बॉसने विचारले. तेव्हा हे कर्म असल्याचं रुचिता जामदार म्हणते. या प्रोमोला दार उघडणार, नशीब उलटा पुलटा होणार असं कॅप्शनही देण्यात आले. त्यामुळे नवीन रूमच्या एंट्री नंतर कोणाचे कोणाशी असलेले समीकरण बदलणार, कोणाचं नशीब चमकणार आणि कोणाच्या अडचणी वाढणार हे पाहणं रंजक ठरणार आहे. या आठवड्यात सदस्यांचं ट्रबल होणार डबल, कारण उघडलं जाणार उलटा पुलटा रूमचं डोर. या रूम मध्ये ताकद आहे अख्खा गेम उलटा पुलटा करून टाकण्याची. आपण काय निवडताय? कर्मा is a दरम्यान बिग बॉस मराठीच्या घरात उलटा पुलटा रूमचं दार उघडल्यामुळे स्पर्धकांची धाकधूक वाढली आहे. तर नवीन प्रोमो मध्ये राकेश बापट आणि अनुश्री माने भिडलेले पाहायला मिळत आहेत. नेहमी चिल असलेल्या राकेशचं अनुश्रीमुळे डोकं झालंय गरम असं कॅप्शन या प्रोमोला देण्यात आलं असून दोघंही एकमेकांशी तावाने भांडताना पाहायला मिळत आहेत. मला कोणीही हलवू शकत नाही माझ्या बेडवरून, जिथे तू मला हात धरून उठवलंस तिथे माझ्या डोक्यात गेलास तू असं अनुश्री राकेशला तावाने म्हणत आहे. तर राकेश सुद्धा अनुश्रीला जोरदार प्रत्युत्तर देत असून आयुष्यात मी 25 वर्ष एवढं काम केलंय, कोणाची हिंमत आहे मला असं कोणी बोलेल असं खडसावून सांगत आहे. तसेच मला या घरात थांबायचं नाहीये असंही राकेश म्हणतो. त्यामुळे हा वाद कोणत्या टोकाला जाऊन पोहोचणार आणि राकेश बापट खरंच घर सोडून जाणार का हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. मला कोणी नाही हलवू शकत माझ्या बेडवरनं. जिथे तू हात धरून मला उठवलास ना तिथे माझ्या डोक्यात गेलास तू. हे बोलणं चुकीचं आहे. Do not bloody say that again. आयुष्यात मी 25 वर्ष एवढं काम केलं, कोणाची हिंमत आहे की मला असं कोणी बोलेल? मला या घरात थांबायचं नाहीये. तर पहिल्या आठवड्याच्या भाऊच्या धक्क्यावर होस्ट रितेश देशमुख यांनी राकेश बापट याला बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे 4 फायनलिस्ट कोण असू शकतात याबद्दल विचारल्यानंतर राकेश बापट काय म्हणाला पहा. मी काही ड्रायव्हर्सचं नाव अनाऊन्स करणार आहे जे येऊन ड्रायव्हिंग सीटवर बसतील आणि ते 4 जणांची नावं सांगतील. त्यांच्या मते त्यांच्या बरोबर फिनालेला जातील. आता ड्रायव्हिंग सीटवर बसणार आहेत राकेश. पहिलं मला वाटतं सागर, कारण की सागर इज अ होलसम एक पॅकेज आहे. इज अ व्हेरी एंटरटेनिंग पर्सन आणि तो कॉम्पिटिशन म्हणून तो खेळ खेळतो, पण तो स्वतःच्या पद्धतीने खेळतो आणि चांगला खेळ खेळतो, स्वच्छ खेळ खेळतो. प्राजक्ता इज ऑल्सो अन अमेझिंग पर्सन. शी इज अ ब्युटिफुल. एक तिच्या व्हॉइस मधनच कळतं तिची प्युरिटी काय आहे. दीपाली ताई ऑब्व्हियसली शी इज ॲज शी सेड की बेहतरीन अदाकार आहेत आणि मन खूप साफ आहे, प्युअर आहे. दिव्या ऑब्व्हियसली, दिव्याची विचारधारणा खूप क्लिअर आहे. फायनलिस्ट असे हवेत जे काहीतरी प्रचार करतील, काहीतरी मेसेज देऊ शकतील चांगला. या सेल्फी घ्या. प्रेक्षको, बिग बॉस मराठीच्या 6व्या पर्वाचे सर्व एपिसोड्स कलर्स मराठी वाहिनीवर आणि जिओ हॉटस्टारवर दररोज रात्री 8 वाजता पाहायला मिळणार आहे. तसेच कोणताही एपिसोड जिओ हॉटस्टारवर कधीही पाहता येईल. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका. पाहत राहा लोकमत फिल्मी. अख्ख्या महाराष्ट्राने वोटिंग केलेलं आहे आणि सगळ्यात कमी वोट्स ज्याला मिळणार
तो घराबाहेर जाणार. हा या घराचा नियम आहे. मी ते नाव जाहीर करतो जे पहिल्याच आठवड्यात घराबाहेर जाणार आहे. तुम्ही रेडी आहात? ओके. पण त्याआधी तुम्हाला मी या सीझनचा एक नियम सांगतो. हा बिग बॉस मराठी सीझन 6 आहे. इथे ट्विस्ट फिक्स आहे. आणि हा आहे या आठवड्याचा सगळ्यात मोठा ट्विस्ट. या आठवड्यात कोणीच सेफ नाही आहे.